दिलेर खानाने कमालीची घाई सुरू केली. शिवाजी यायच्या आधी निदान त्याच्या देखत पुरंदर काबीज करायच्या निर्धाराने तो गडावर टकरा देत होता. गड मात्र मुळीच दाद देत नव्हता. मिर्झाराजे वारंवार पुरंदरच्या प्रकृतीची चौकशी करीत होते. अजून तरी गडाची प्रकृती खणखणीत होती. नाडीचे ठोके प्रतिध्वनी उमटण्या इतके स्पष्ट ऐकू येत होते. हर हर महादेव, जय येळकोट मल्हार. मिर्झाराजे असेच गडावर चालू असलेल्या हल्ल्याविषयी चौकशी करीत असतानाच शिवापुराहून बातमीचे लोक आले व त्यांनी राजांना खबर दिली की शिवाजीराजे शिवापुरास आले असून सरफराज खानास मुलाखतीस येत आहेत. शिवापूर ते पुरंदर हे अंतर फारच थोडे. गराड खिंडीच्या वाटेने अवघे 5 कोस. दिलेर खानाचा प्रचंड आटापिटा चालू होता. एकच धावपळ चालू होती आणि मिर्झाराजाच्या छावणीत ही एकच गडबड उडून गेली होती. शिवाजी भोसला स्वतः आपल्या छावणीत येत आहे ही बातमी मिर्झाराजाच्या छावणीत पसरली होती. शिवाजी येणार आहे. अरे बापरे, आता तो काय गडबड उडवितो कोण जाणे. शाहिस्तेखान, खवास खान, फत्ते खान, अफजल खान, फाजल खान, नामदार खान, इनायत खान, रणदुल्ला खान, अबुल फते खान, करतलब खान, सलावत खान इत्यादी बड्या बड्या मंडळीची दानादान उडविणारा शिवाजी आता खुद्द आपल्याच छावणीत येणार म्हणजे मग आपले कसे व्हायचे. कुतूहल, भीती, औत्सुक्य याची गर्दी लोकांच्या मनात उडाली. निकोलाओ मनुची हा गोरा आणि मिर्झा राजांचा प्यारा सरदार या वेळी येथे होताच. लोकांची गमतीदार तारांबळ पाहून त्यालाही मोठी मजा वाटली. त्याने ही हकीकत नंतर लिहून ठेवली. एवढ्यात महाराजांचे वकील रघुनाथ पंत हे पुढे छावणीत आले. यावेळी सकाळी सुमारे 8 वाजता दिनांक 11 जून 1665. मिर्झाराजे आपल्या शामियानात दरबार मांडून बसले होते. पंत आले व त्यांनी राजांना वर्दी दिली. महाराज शिवाजीराजे ठरल्याप्रमाणे आपल्या भेटीस आले आहेत. बरोबर 6 ब्राह्मण व पालखीचे कहार भोई आहेत. महाराज छावणीपासून काही अंतरावर थांबले होते. शिवाजी भोसला खरोखरच आला की कल्पना नव्हती. तरीही मिर्झाराजे या गोष्टीमुळे आपल्या वर्तनात यत्किंचितही उलघाल, चलबिचल किंवा कसलीही विकार उमटू न देता आपला सरदार उग्रसेन, कछवा व उदयराज मुन्शी यास म्हणाले की आप दोनों शिवाजी राजा के आगवानी को जाए और उसको हमारा संदेशा कहे कि अगर आप सबके सब किले हमारे कब्जे में देना है तो आगे कदम रखिए, नहीं तो यहीं से वापस लौट जाइए. उदयराज व उग्रसेन सामोरे आले व महाराजास त्यांनी राजांचा निरोप सांगितला. ते ऐकल्यावर महाराजांनी उत्तर दिले, मैं अब बादशाह का खिदमतगार हूँ और मेरे बहुत से किले मैं बादशाह को देने के लिए तैयार हूँ. लगेच त्या दोघांबरोबर महाराज छावणीत येण्यास निघाले. बरोबर महाराजांची ब्राह्मण मंडळी होतीच. मिर्झाराजांच्या शामियान्याच्या जवळ सर्वजण पोचतात तोच मिर्झाराजांनी आपला लष्करी बक्षी जानी बेग याला बाहेर पाठवले व शिवाजीराजांना आत शामियान्यात आणण्यास फर्माविले. शामियान्याच्या दारापर्यंतही स्वतः मिर्झाराजे आले नाहीत. बक्षी जानी बेगने बाहेर येऊन महाराजांचे स्वागत केले आणि त्यांना आत नेले. आत आपल्या जागी मिर्झाराजे उभे होते. महाराज आत गेले. दरबारी पद्धतीप्रमाणे आलिंगनपूर्वक भेट घेण्यासाठी महाराज पुढे झाले. आलिंगन? अरे बापरे, शिवाजीराजांना आलिंगन देणे भयंकर महाग पडते. मिर्झाराजांना माहीत होते. अफजल खानाने त्यांना आलिंगन दिले आणि तो मेलाच. आता महाराजांनी मिर्झाराजांना आलिंगन दिलेच. निमिष 1 क्षण 2 क्षण महाराज आलिंगन देऊन अलग झाले. मिर्झाराजे सुखरूप जिवंतच होते. महाराजांचे नखही त्यांना टोचले नाही. केवढे आश्चर्य! नाही, यात आश्चर्य काहीही नाही. मिर्झाराजांनी जितक्या तोलामोलाने, आदराने आणि मनपूर्वक प्रेमाने महाराजांचे स्वागत करायला पाहिजे होते तितकेही केले नाही. फारच ओनेपणाने व महत्त्वशून्यतेने मिर्झाराजे वागले. शामियान्याच्या दारापर्यंत यावयासही त्यांचे पाय जड झाले. वास्तविक मिर्झाराजांनी छावणीतून कोसभर सामोरे जाऊन महाराजांना भेटावयास हवे होते. बादशहाची साधी फर्माने आली तरीही फर्मानबाडी उभारून 3 कोस पायी चालत जाऊन त्या बादशाही चिटोऱ्याचा मान राखणारे मिर्झाराजे 2 कोस तर राहोच, पण शामियान्याच्या दारापर्यंत यावयासही नाराज होते. ते आले नाहीत. राजनैतिक मुलाखतीत मिर्झाराजांनी कठोरता ठेवली तर ती ठेवलीच ते योग्य मानता आले असते.
पण सभ्यता, शिष्टाचार आणि संस्कृतीलाही त्यांनी पारखे व्हावे, ही रघुकुलाची रीत. पण तरीही मिर्झा राजावर राग न धरता, कसलाही अपमान न मानता महाराज हसतमुखाने आले, निशस्त्र आले. हृदयाला हृदय भिडवले. भेटले का कशाकरिता? परकीय शत्रूचे हे चाकर बनून आपल्याशी वैर करीत असले तरीही मिर्झा राजे आपले आहेत, हीच एकमेव जाणीव आणि श्रद्धा महाराजांच्या हृदयात जागी होती. मिर्झा राजांनी महाराजास आपल्या सन्निध बसविले. लांबून तोफांचे आवाज ऐकू येत होते. महाराजांचे लक्ष शामियान्याच्या कानातीतून बाहेर गेले. समोरच महाराजांचा प्यारा पुरंदर किल्ला उभा होता. दिलेर खानाचा तोफखाना किल्ल्यावर धडकत होता. धुराचे लोट गगनात चढत होते. अतिघाईची झुंज चालू होती. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. गडावरच्या आपल्या लोकांना किती असह्य ताण सहन करावा लागत आहेत याची त्यांना कल्पना होतीच. दिलेर खानाच्या ताकदवान हट्टामुळे तर गडाला फास लागला आहे. यातून जर कदाचित खानाने किल्ला कब्जात घेतलाच तर आतल्या आत आपल्या लोकांचे तो हाल करील, ते बेअब्रू करील. आपली माणसे महाराज आतल्या आत कळवळले. शेजारी मिर्झा राजे बसले होते. महाराज चटकन मिर्झा राजांना म्हणाले, राजाजी, यह पुरंदर मैं फौरन आपके कब्जे में देता हूँ, बादशाह को नजर करता हूँ. यावर काहीशा छद्मीपणाने मिर्झा राजे म्हणाले, पुरंदर पर तो हमारा कब्जा आ ही गया है. बिल्कुल थोड़ी देर के बाद हमारी तलवारें अंदर के लोगों को कत्ल करेगी. आपके पास बादशाह को नजर करने के लिए दूसरे बहुत से किले हैं. यावेळी पुरंदरावर दिलेरने जो राक्षसी हल्ला चढविला होता तो मिर्झा राजांच्या सूचनेवरून चढविला होता. मुद्दाम त्यांनी आपल्या बळाचे प्रदर्शन चालविले होते. मिर्झा राजांच्या निर्विकार उत्तरावर महाराज म्हणाले, राजाजी, पुरंदर के हमारे लोगों को कत्ल न कीजिए. मैं खुद किला खाली करके आपको सुपुर्द करता हूँ. अब मैं बादशाह का बंदा हूँ. अच्छा, ठीक है. असे म्हणत मिर्झा राजांनी लगेच आपला एक सरदार गाझी बेग मीर तबझुक याला दिलेर खानाकडे रवाना केले. महाराजांनीही आपला एक माणूस गाझी बरोबर दिला. मिर्झा राजांनी दिलेरला व आपला कुंवर करीत सिंह याला असा निरोप पाठविला की शिवाजीराजे किल्ल्याचा कब्जा देण्यास तयार आहेत, तरी आत किल्ल्यावरील हल्ले थांबवावेत. आतील लोकास आमान अभय द्यावे. हे ते निघून जातील, मग आपण किल्ला ताब्यात घ्यावा. गाझी बेगने दिलेर खानाला निरोप सांगितला. झाले. ज्यासाठी आजपर्यंत खानाने एवढा आटापिटा केला तो वायाच गेला. पुरंदर लढून जिंकून काबीज करीन ही त्याची ईर्ष्या, हौस आणि प्रतिज्ञा अखेर व्यर्थच गेली. महाराजांच्या माणसाने लगेच गडावर सर दरवाजापाशी जाऊन आपल्या सर्व मंडळींना व किल्लेदाराला महाराजांचा निरोप सांगितला. महाराजांची आज्ञा होती की गड सोडून द्या, गडाखाली सर्वजण उतरा. आपले कर्तव्य अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत चोखपणे बजावणारी महाराजांची ती अत्यंत इमानी व शूर माणसे दुसऱ्या दिवशी दिनांक 12 जून 1665 गडावरून उतरली. गडावरचा भगवा झेंडा खाली आला. मोगलांचा झेंडा वर चढला. सय्यद मोहम्मद जवाद याने गडावरच्या मालमत्तेचा ताबा घेतला. शिवाजी भोसला जातीने शरण आला असून पुरंदरचाही ताबा त्याने दिला. ही आनंदाची खबर अगदी ताबडतोब मिर्झा राजांनी दिल्लीस औरंगजेबास पाठविले. महाराजांची राहण्याची सर्व व्यवस्था मिर्झा राजांनी आपल्या खास दिवाणखान्याच्या शामियान्यात उत्तम केली. अवघ्या 6 ब्राह्मणानिशी महाराज मिर्झा राजांच्या छावणीत आले आणि आणखी संपूर्ण 2 दिवस आणि 3 रात्री छावणीतच राहणार होते. हे धाडस व हा आत्मविश्वास महाराजांनीच बाळगावा. मिर्झा राजे बादशहाचे कितीही निष्ठावंत गुलाम असले तरी ते दगाबाजी करणार नाहीत ही महाराजांना खात्री होती. मिर्झा राजेही आपल्या वचनाच्या बेल तुळशीला दक्षतेने जागले. या रात्री दिनांक 11 जून 1665 महाराजांशी मिर्झा राजांच्या वतीने उदयराज मुन्शी व सूरजसिंह कछवा यांनी दीर्घ वाटाघाटी केल्या. मध्यरात्रीपर्यंत बोलणी चालू होती. खूपच सवाल जवाब झाले. मिर्झा राजे शेजारच्या तंबूत होते. मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला व रुपया कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर असे ठरले की महाराजांनी आपले लहान व मोठे मिळून एकूण 23 किल्ले बादशहास द्यावेत. या किल्ल्याच्या ताब्यातील 4 लाख होऊन सुमारे 4 लाख रुपये वसुलाचा मुलूकही महाराजांच्या ताब्यात राहावा. स्वराज्याचा लचका उडाला. यानंतर महाराजांनी मोगलशाहीत नोकरी करण्यासंबंधीचा प्रश्न निघाला. बादशहाची नोकरी हे शब्दच महाराजांना झोंबत असत. पण चर्चा सुरू झाली त्यात शब्दाची महाराज
पेचात सापडलेले होते, तरीही त्यातून निसटण्याचा ते यत्न करीत होते. महाराजांनी आपले म्हणणे सांगितले. त्याचा हिंदवी तर्जुमा असा: आजपर्यंत मी इतका अदूरदर्शीपणाने वागलो आहे की आता चाकरीच्या निमित्ताने बादशाहीत तोंड दाखविण्यासाठी मला जागा नाही. म्हणून चाकरीसाठी माझे पुत्र संभाजीराजे यास मी पाठवून देतो. त्यांना पंचहजारी मनसब बहाल व्हावी. मी तर गुन्हेगार पापी आहे. अतःपर मी बादशहाशी बेईमान करणार नाही. दक्षिणेतच मला जी कामगिरी सांगण्यात येईल ती मी करीन, पण माझ्यासारख्या पापी माणसाला बादशहाची मनसबही नको आणि चाकरीही नको. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, तळ कोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा, पण तेथील तो मुलूक अजून विजापूरकरांच्या ताब्यात आहे. तोही जिंकून घेण्याचे मला बादशहाने फर्मान पाठविले. तर मी दरसाल 3 लाख हप्तेबंदीने बादशहांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. परंतु त्यांच्या विनंतीस बादशहाचीच मंजुरी हवी होती. बादशहाची मंजुरी येण्यास 1.5 महिनाही अपुराच ठरायचा. म्हणून मिर्झा राजांनी महाराजांच्या मागणीस एकदम मान्यता देऊन टाकली. दुसरा दिवस उजाडला. दिनांक 12 जून 1665. ठरलेले किल्ले ताब्यात देऊन टाका असा तगादा लगेच मिर्झा राजांनी सुरू केला. किल्ल्याची यादी तयार होती. महाराजांनी आपला एक माणूस इंद्रमण बुंदेल्याबरोबर रोहितगडाचा ताबा देण्यासाठी व दुसरा माणूस तुंग, तिकोन, विसापूरगड व लोहगड या किल्ल्याचा ताबा देण्यासाठी रवाना केला. मिर्झा राजांचा मुख्य कार्यभाग तडीला गेला. त्यांनी स्वतः महाराजांशी इतर किल्ल्याच्या बाबतीत वाटाघाटी केल्या. महाराजांचे बोलणे, वागणे, धर्मश्रद्धा, स्वराज्याची तळमळ, पुरंदरवरच्या आपल्या मराठ्यांबद्दलची कळकळ, मनाचे उदात्त गांभीर्य आणि अगतिक तेही गुलामगिरीचा तिटकारा मिर्झा राजांच्या क्षणोक्षणी प्रत्ययास येत होता आणि नकळत त्यांच्या हृदयात महाराजांबद्दल आदर आणि कौतुक उमलले होते. मिर्झा राजांना जाणीव होत चालली की हा पुरुष सामान्य नव्हे. रात्र झाली. सर्वच मोगली सरदारांच्या शिरावरचे ओझे कमी झाले. ते आपला शीण आता वजा करीत होते. मिर्झा राजाच्या तंबूतही गंजिफाचा डाव पडला होता. मिर्झा राजे स्वतः, त्यांच्या ब्राह्मण पुरोहित आणि निकोलाओ मुनिची हे तिघेजण खेळत होते. खेळ आणि गप्पागोष्टी रंगात आल्या होत्या. एवढ्यात तिघांचेही लक्ष दाराकडे गेले. खुद्द शिवाजी महाराजच आत प्रवेश करीत होते. हास्यविनोद एकदम थबकला. हातातील डाव तेथेच संपला. मिर्झा राजे झटकन उभे राहिले. मनुची आणि पुरोहित ब्राह्मणही उभे राहिले. मिर्झा राजांनी महाराजांचे आदर स्वागत केले. महाराजांचे लक्ष त्या गोऱ्यापान मनुचीकडे गेले. आपल्या आसनावर बसल्यावर महाराजांनी मोठ्या कुतूहलाने मिर्झा राजांना विचारले, राजाजी, ये कौन देश के राज साहब है? ये फिरंगी देश के राजा है, मिर्झा राजे उत्तरले. मिर्झा राजांच्या उत्तराने मनुची बद्दलचे महाराजांचे औत्सुक्य जास्तच वाढले. मनुची खरोखरच मोठा रुबाबदार व देखणा दिसत असे. यावेळी त्याचे वयही फक्त 24 वर्षाचे होते. शरीराने चांगला सदृढ आणि अगदी निरोगी होता तो. महाराज आपल्या मनातले आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले, मैंने अपने नौकरी में बहुत से फिरंगी रख लिए हैं, लेकिन इन जवानों जैसी शान और रुबाब उनमें नहीं. मनुचीची महाराजांनी नेमक्या शब्दात तारीफ केली. रुबाबदार, दिमागदार. कसंच माणसाला कुणी म्हटलं की तुम्ही वयाने लहान दिसता आणि रूपाने छान दिसता की तो माणूस मनातल्या मनात खुश होतो. मनुचीलाही जरा कोड गुदगुल्या झाल्याच. महाराजांच्या म्हणण्यातला आपलाही दुजोरा देत मिर्झा राजे म्हणाले, परमात्मा की इन पर मेहर नजर है. सबसे सुंदर हुस्न और मन इनको परमात्मा ने खुद दिया है. ही आपली स्तुती आणि कौतुक ऐकून मनुचीचे मन फार सुखावले. या कौतुकाबद्दल नम्रतापूर्वक आभार व आनंद व्यक्त करण्याकरिता मनुची चटकन आपल्या गुडघ्यावर उभा राहिला व त्याने आपले मस्तक लीनतेने पुढे झुकविले. मनुचीची व महाराजांची पहिली ओळख ही अशी झाली. यानंतर त्यांचे व मनुचीचे अनेक वेळेला अनेक विविध विषयावर बोलणे झाले. मनुची हिंदुस्थानात आल्यावर फारसी व हिंदुस्थानी भाषा फार चांगल्या रीतीने बोलावयास शिकला होता. आपल्या जीवनाचा सर्व वृत्तांतही तो लिहित होता. महाराजांच्या भेटीची हकीकतही त्याने लिहून ठेवली आहे. मनुचीशी बोलताना युरोपीय देशाबद्दलचीही माहिती महाराज त्याला विचारित होते.
युरोपातील राजांच्या मोठेपणाविषयी अनेक गोष्टी मनूचीकडून महाराजांना समजल्या. युरोपात अनेक राजघराणी नांदत आहेत ही गोष्ट महाराजांना माहीतच नव्हती. परदेशाच्या इतिहास भूगोलाविषयीचे पूर्ण ज्ञान मिळविण्यास फार अवसरही नव्हता व साधनेही नव्हती. आपल्या धावपळीच्या जीवनात असे ज्ञान मिळवण्यासाठी मिळतील तेवढ्या संधीचा फायदा महाराज साधित. मनूचीशी त्यांनी स्नेह केला तो याच हेतूने. मनूची बहुश्रुत होता. महाराजांनी त्याच्याशी ख्रिश्चन धर्माविषयी बरीच चर्चा केली. या चर्चेत कोणती प्रश्नोत्तरे झाली हे मात्र मनूचेने लिहून ठेवलेले नाही. मिर्झा राजांच्या छावणीत महाराज होते. भोजनाची व्यवस्था अर्थातच मिर्झा राजांनी केलेली होती. महाराज व मिर्झा राजे एका पंक्तीला बसून भोजन करीत. मिर्झा राजांनी त्यांच्याशी अतिशय प्रेमाची, आदराची व विश्वासाची वर्तणूक ठेवली होती. तिसरा दिवस दिनांक 13 जून 1665 उजडला. मिर्झा राजे आपल्या शामियान्यात बसून महाराजांशी तहाच्या वाटाघाटी करीत होते. परंतु त्यांना सारखी आठवण म्हणजे टोचणी लागली होती दिलेर खानाची. खान जळफळणार नक्कीच. जळफळत होता. पुरंदरचा कब्जा मिळाला पण यश मिळाले नाही म्हणूनही. दिलेर खान रुष्ट झालेला होता आणि त्यातच शिवाजी राजकारण आपल्याला न पुसताच तिकडे मिर्झा राजांनी चालविलेले पाहून तो जास्तच जळफळत होता.